चतुराई क्या कीजिए, नहीं बोल समाया, कोटी गुण सुपडे लिहाय खाय. कबीरदास म्हणतात, मानवा चतुराय का करतोस? या चतुराईने तुझा काय लाभ होणार? सद्गुरूचे बोलत ज्ञान तू अंतःकरणात समावून घेतले नाही. पोपट पंची गोष्टी शिकतो. संधी मिळाली तर पोपट त्या मांजराला भक्षण करतो. त्या बोलाचा का उपयोग नाही. मूर्ख लोक, अज्ञानी लोक गुरुकडून ज्ञान मिळून देखील जप करत नाही, जप ध्यान करत नाही. सत्कार समारंभ, लग्न, जागरण, गोंधळ ह्यात आयुष्य घालवतात. गुरुचा उपदेश त्यांना कळत नाही. करता क्यों रहा अब, करी क्यों पछताए, बोवे पीड़ बबुल का आमका खाय रे. आधीच खूप दुष्कर्म केले. संत जनाचे सांगणे उपदेश देखील अंतःकरण ग्रहण केले नाही. आता पश्चाताप करून काय उपयोग? तू झाड बाबळीचे लावले असेल तर आंबे कसे मिळणार? म्हणजे जप केला नाही, आत्मरूप दर्शन कसं मिळणार? निज गुरु जैसा जाने तीन तैसा लाभ, उस प्यार पाशी जब गली आभान. मनुष्य गुरुला जसे किंवा ज्याप्रमाणे जाणून घेतो, समजून घेतो, त्याचप्रमाणे त्याला त्याचा लाभ होतो. अर्थात गुरु सर्व शिष्यांना प्रति सारखा भाव बाळगतात, सर्वांसाठी सारखे असतात. परंतु शिष्य ज्याच्याकडून ज्याप्रमाणे ज्ञान ग्रहण करतील तेवढेच त्याला प्राप्त होते. किंबहुना तहान भागत नाही, त्यासाठी पाणी प्यावे लागते. त्याप्रमाणे गुरु करून देखील ज्ञान स्वतः प्राप्त करून घ्यावे लागते. पडी पडी पत्तर भय लिख भय, जुई कबीरा प्रेम लागी नेक चिडम. वाचून वाचून दगडाप्रमाणे झाले, लिहून लिहून विष्ठेप्रमाणे, अर्थात ज्ञान तर ग्रहण केले, परंतु त्याबरोबर कठोर निर्णय आणि अहंकारी घमेंडखोर बनले. कबीरदास म्हणतात, अशा लोकांच्या अंतःकरणात प्रेम आणि नम्रता भाव नसेल ते मानव काही उपयोगाचे नाहीत, काय कामाचे नाहीत. मानव जन्म वाया गेला. तीनता ताप है ता अनंत उपाव, ताप ताम संत बिना न जाए. या जगात तीन शारीरिक, दैविक आणि भौतिक उष्णतेमध्ये खूप उष्णता असते. ज्या विकारापासून वाचू शकतो याचे अनेक उपाय आहेत, परंतु अतिशय बलिष्ठ ताप, प्रचंड ताप, संतापाचा ह्याशिवाय जाऊ शकत नाही. संताशिवाय तो ताप जाऊ शकत नाही. यासाठी शुभ चरणी लीन व्हावे लागते, त्याचा शरण जावे लागते. राम नाम सुमारे न करे, सद्गुरु पद निज ध्या, ताम पूजा जीव दया मुक्ती जमानू. राम नामाचे, परमेश्वराचे अंतःकरणापासून स्मरण करा. गुरुचा उपदेश आठवा. आत्मपूजा, वास्तविक पूजा ही विजय आहे. म्हणजे सर्व प्रति दीन दयाळूपणाची भावना राखा. हा मुक्तीचा मार्ग आहे. दुसऱ्याला लबाडी करणे आणि फसवून जाणे म्हणजे नरकाला जाणे. मांगत को भले बोल, चोर को भला चुप, मालिक को भल बरसे, धोबी को भल धूप.
कारण त्यामुळे तो मागू शकतात, परंतु चोरासाठी मात्र गप राहावेच चांगले असते. बोलणे पकडले जाऊ शकते. माळ्यासाठी पाऊस पडणे चांगले असते, कारण त्यामुळे बगीच्याला पाणी मिळते. आणि धोब्यासाठी ऊन चांगले असते, कारण कपडे सुकायचे असतात. नाम जपो मन बसी करो, यही कहे पडी मोरो मोठी ध्यान. किती तीर्थ केली, व्रत केली, हरिद्वार केले, पोते भरून दगडाचे देव घरी आणले, तरी का उपयोग होणार नाही. हे गुरुचं नामच नसलं तर समजावे. रामकृष्ण हरी.